तर बघा, बल आणि दाब याच्यावरचे 35 प्रश्न आहेत आता सामान्य विज्ञान विषयाचे. आणि हे आत्तापर्यंतच्या परीक्षेसाठी विचारलेले 25 प्रश्न तुम्ही स्वतः सोडवा आणि कमेंटमध्ये त्याची उत्तरं द्या. आणि इथंच उत्तराची खात्रीसुद्धा तुम्ही करू शकताय लगेच तिथल्या तिथंच. तर बघा, कमेंट 100% करा. आणि आपण आता हा जो बल आणि दाब जो आहे तो विषयाचं चालू करूयात. तर पहिल्या पण 2 धड्याचे मी तुम्हाला पाठवलेले आहेत. तर पहिल्या 2 धड्याचे सुद्धा जरी काय अडचण असेल तरी बघा एकदा. तर आता पहिला प्रश्न बघूया आपण. संपर्क बलाचे उदाहरण खालीलपैकी कोणते आहे? तर त्याच्यामध्ये पहिला ऑप्शन आहे गुरुत्वीय बल, घर्षण बल, विद्युत बल आणि असंतुलित बल. तर त्याचं उत्तर बघा. त्याचं उत्तर आहे घर्षण बल. दुसरा प्रश्न आहे जेव्हा एक लाकडी ठोकळा ढकलला जातो तेव्हा त्यावर प्रयुक्त केलेले बल कोणते आहेत? तर त्याच्यासाठी सुद्धा 4 ऑप्शन आहेत. त्याच्यामधलं कुठलं उत्तर येते ते तुम्ही एकदा गेस करा आणि बघा काउंटडाऊन होतं आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला कळतं की बरोबर उत्तर कोणतं आहे ते. तर त्याचं उत्तर आहे असंतुलित बल. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी चुकीची जोडी कोणती किंवा चुकीचे विधान कोणते? तर हे सगळे विधान वाचा तुम्ही आणि ह्याच्यामध्ये कोणतं विधान चुकीचं आहे हे तुम्हाला गेस करायचं किंवा त्याचं उत्तर तुम्हाला द्यायचं. तर त्याचं उत्तर आहे बल बरोबर वस्तुमान भागिले प्रवेग. SI पद्धतीत बलाचे एकक कोणते? बघा काय आहे, डाइन, न्यूटन, जूल का किलोग्रॅम? तर तुम्हाला बघा माहिती आहे SIचं कोणतं आणि CGSचं कोणतं. SI असतं ते न्यूटन असतं आणि CGS असतं ते डाइन असतं. तर याचं उत्तर आहे न्यूटन. आणि डाइन जे आहे ते CGS आहे, ते पण लक्षात असू द्या तुमच्या. परत आहे वस्तू गतीच्या ज्या स्थितीत आहे त्या स्थितीत राहण्याची प्रवृत्ती म्हणजे टिंबटिंब. बल, दाब, जडत्व आणि घनता. तर ह्या कन्सेप्ट 4च्या 4 कन्सेप्ट आपण घेतलेत वर्गामध्ये सुद्धा. तर त्या कन्सेप्ट जर माहिती असतील तर तुम्हाला ह्याचं उत्तर लगेच देता येतं. तर त्याचं उत्तर आहे बघा जडत्व. त्याच्यानंतर आहे एका धातूची घनता 10.8 × 10³ किलोग्रॅम पर मीटर क्यूब आहे. तर त्या धातूची सापेक्ष घनता किती? तर सापेक्ष घनताला आपण काय करतो बघा कायम की त्याच्यामध्ये कोणत्या घनतेने आपण त्याला डिवाइड करतो? तर हवेची घनता. किंवा ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हटलं तरी पण चालतं त्याला. तर त्याचं उत्तर आहे 10.8. आपल्या शरीरावर हवेचा दाब टिंबटिंब दाबा इतका असतो. तर बघा वातावरणीय दाबात एवढा, समुद्राच्या तळावरील अंतराळातील आणि अवकाशीय. तर आपल्या शरीरावरचा जो दाब असतो तो केवढा असतो हा असा प्रश्न आहे. त्याचं उत्तर आहे वातावरणीय दाब. आपल्या शरीरावरती हा वातावरणीय दाब असतो. दाबाच्या एककाला टिंबटिंब म्हणतात. न्यूटन, पास्कल, डाइन आणि क्षेत्रफळ. दाबाच्याला काय म्हणतात बघा? तर त्याचं उत्तर आहे पास्कल. बलाच्या एककाला न्यूटन म्हणतात. समुद्र सपाटीला असलेल्या हवेच्या दाबाला टिंबटिंब म्हणतात. 1 ॲटमॉस्फिअर, किलोग्रॅम, 10 मीटर, 100 ॲटमॉस्फिअर. तर त्याचं उत्तर आहे 1 ॲटमॉस्फिअर. पाण्यातून वस्तूंना वर ढकलणाऱ्या बलाला काय म्हणतात? संतुलित बल, प्लावक, गुरुत्वीय आणि असंतुलित. तर ह्या सुद्धा 4च्या 4 जे बल आहेत त्याची विथ एक्झाम्पल आपण सगळं घेतलेलं आहे. तर त्याचं उत्तर आहे बघा तुम्हाला बऱ्यापैकी माहितीच असेल, प्लावक बल हे त्याचं उत्तर आहे. बघा काय आहे त्याचं उत्तर, प्लावक बल. एका वस्तूचे वस्तुमान 350 किलोग्रॅम आणि आकारमान 175 मीटर क्यूब असेल तर घनता टिंबटिंब किलोग्रॅम पर मीटर क्यूब आहे.
2, 3, 350, 175. वस्तुमान दिले, आकारमान दिले आणि आपल्याला घनता काढायचे. तर तुम्हाला घनतेचं सूत्र काय आहे ते माहिती पाहिजे, म्हणजे त्याच्यावरून तुम्हाला त्या वस्तूचं आकारमान आणि वस्तुमान माहिती असेल तर घनता काढता येते. दाबाचे SI पद्धतीमधील एकक कोणते? न्यूटन पर मीटरचा वर्ग, न्यूटन पर मीटरचा घन वर्ग, किलोग्रॅम पर मीटरचा वर्ग आणि पास्कल पर मीटरचा वर्ग. तर त्याचं उत्तर आहे न्यूटन पर मीटरचा वर्ग. कधी कधी त्याला आपण पास्कल पर न्यूटनचा वर्ग हे सुद्धा उत्तर त्याचं येतं. जेव्हा एखादी वस्तू अंशतः किंवा पूर्णतः पाण्यामध्ये पूर्णपणे द्रव पदार्थात बुडवले असते तेव्हा प्लावक बल कसे असते? पूर्णपणे पाण्यात जर बुडवलेले असेल तर ते कोणत्या दिशेला असतं असं त्यांनी विचारलाय प्रश्न. सर्व बाजूने, खालच्या दिशेनं, वरच्या दिशेनं आणि कोणत्याच बाजूनं नाही, असे त्याचे ऑप्शन आहेत. तर त्याचं योग्य उत्तर आहे वरच्या दिशेने त्यावर कार्य करते. डब्याच्या तळाचे क्षेत्रफळ 25 चौरस किलोमीटर आहे, त्याचे वजन 100 न्यूटन आहे. तर त्या डब्याने प्रयुक्त केलेला दाब काढा. बघा, क्षेत्रफळ दिले, वजन दिले, तर आपल्याला दाब काढता आला पाहिजे. तर त्याचं सुद्धा सूत्र काय आहे हे तुम्हाला माहिती आहे. तर बघा, क्षेत्रफळ, वजन आणि दाब. तर त्याचं उत्तर आहे 4 न्यूटन पर मीटरचा वर्ग. त्याच्यानंतर आहे 15वा प्रश्न. जसे जसे आपण पृथ्वीपासून उंचावर जातो तसा तसा वातावरणीय दाब टिंबटिंब होत जातो. तर बघा, वाढतो, कमी होतो, तसाच राहतो, कमी होऊन वाढतो. तर काय होतो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, जसं जसं आपण पृथ्वीपासून वर जातो तसं तसं वातावरणीय दाब हा कमी होतो. पुढचा प्रश्न आहे, मुले बस अचानक थांबल्यास, तिथं ॲक्च्युली मुले पाहिजे, तिथं अचानक थांबल्यास बसमधील प्रवासी टिंबटिंबमुळे नाही, बरोबर आहे तेच. अचानक थांबल्यास बसमधील प्रवासी पुढच्या दिशेने फेकले जातात. तर त्याचं उत्तर आहे गतीचे जडत्व. त्याच्यानंतर बघा, टिंबटिंबमुळे बस अचानक सुरू झाल्यास बसमधील प्रवासी मागच्या दिशेने फेकले जातात. तर बघा, विरामावस्थेचे जडत्व, गतीचे जडत्व, बल आणि दिशेचे जडत्व. तर त्याचं काय उत्तर आहे बघा, अगोदर अचानक थांबली होती बस, आता अचानक सुरू झाली. मगाशी जे होतं ते गतीचे जडत्व होतं, आता जे आहे ते काय आहे तर बघा, विरामावस्थेतील जडत्व. पुढचा प्रश्न आहे, ही उपकरणे आर्किमिडीजच्या तत्वावर आधारित आहेत. कोणती कोणती? दुग्धतामापी, तापमापी, आर्द्रतामापी व 1 आणि 3 हे दोन्हीही. तर त्याचं उत्तर आहे 1 आणि 3 हे दोन्हीही आर्किमिडीजच्या तत्वावरती आधारित आहेत. तुम्ही सगळे प्रश्न लिहून काढायचे आहेत की जेणेकरून तुम्हाला ते विसरणार नाही आहेत. जेवढे जास्त प्रश्नांचं कलेक्शन तेवढं तुमचा सराव जास्त होतो. पदार्थाची शुद्धता ठरवताना टिंबटिंब हा गुणधर्म उपयोगी पडतो. दाब, बल, दाब, प्लावक बल आणि घनता. तर पदार्थाची शुद्धता कशा प्रकारे चेक केली जाते तर बघा, त्याचं उत्तर आहे घनता. समुद्राच्या पाण्यापेक्षा गोड्या पाण्यात जहाज अधिक बुडते. तर काय सांगितलंय, समुद्राच्या पाण्यामध्ये मिठाचं प्रमाण जास्त असते, म्हणजे त्याची घनता कशी असते? जास्त असते. आणि गोड्या पाण्याची घनता ही कशी असते? कमी असते. तर ॲक्च्युली त्याचं ऑप्शन काय येते बघा, 4 ऑप्शन तुम्ही वाचा आणि त्याच्यातून योग्य पर्याय आहे तो सिलेक्ट करा आणि त्याचं ॲन्सर तुम्हाला देता आलं पाहिजे. असाच प्रश्न उलटपणे विचारला जाऊ शकतो. पोहायला सोपं का पडतं? कोणत्या पाण्यामध्ये पडतं? का पडतं? त्याच्यानंतर आहे प्लावक बल वस्तूच्या वजनापेक्षा जास्त असेल तर वस्तू काय होते? बघा, प्लावक बल वस्तूच्या वजनापेक्षा जास्त आहे तर काय होतं? बुडते, तरंगते, तरंगत राहते आणि स्थिर राहते. तर त्याचं उत्तर आहे तरंगते. टिंबटिंबमुळे वाहन सरळ दिशेत गतिमान असताना
अचानक वळण घेतल्यास प्रवासी विरुद्ध दिशेला फेकले जातात. विरामावस्थेतले जडत्व, गतीचे जडत्व, बल आणि दिशेचे जडत्व. बघा सरळ रेषा म्हणजे इथं गती दिलेली आहे एक प्रकारची. तर तिथं बघा म्हणजे सरळ रेषा म्हणजे एका दिशेने चाललंय आणि जर तिथंही झालं कॉर्नरच घेतला तर तिथं आपण बाहेरच्या बाजूला फेकला जातो म्हणजे तिचं दिशेचे जडत्व झालं. एखाद्या वस्तूवर वेगवेगळ्या टिंबटिंब द्रवात प्रावक बल भिन्न असते. तर कशा असतं बघा, गेस करा सर्वांनी त्याचं उत्तर. तर त्याचं उत्तर आहे घनतेच्या. पुढचा प्रश्न आहे, पाणबुडीच्या रचनेत टिंबटिंब हे तत्व वापरले